This is what is double life. This is what is double life. This is double life. मी डबल लाईफ ह्या आमच्या नाटकामध्ये रिद्धी पंकज वाडेकर आणि पिंकी अशा भूमिका साकारत आहे. एक वर्सटाईल रोल मला ह्या नाटकात करायला मिळाला, त्यामुळे मी प्रचंड हॅपी आहे. आजचा आमचा 23वा प्रयोग आहे. नृत्य, नाट्य, मी एक वाद्य वाजवते, डान्स करते, ॲक्टिंग करते, अशा चारही गोष्टी एकत्रितरित्या मला प्रेक्षकांना करून दाखवता येत आहेत. प्रेक्षकही त्या गोष्टी एन्जॉय करतात. माझ्या काही कॅरेक्टरच्या काही वेगळ्या गोष्टी आहेत ज्या मी प्रोसेसमध्ये असताना सर्च केल्या किंवा प्रोसेसमध्ये असताना त्या झाल्या आमच्याकडून. ती गंमत एक ह्या नाटकात आहे. ते वेडेपणा करायला मला खूप मजा येते. माझ्या कॅरेक्टरबद्दल आहेत त्या गोष्टी. सो तुम्ही ते नाटक बघायला याल तेव्हाच तुम्हाला लागेल. मी आत्ता ह्याच्यामध्ये तर ते सांगणार नाही की ती काय गंमत आहे माझ्या कॅरेक्टरची. प्रचंड उत्तम अनुभव आहे. विजय काका नेहमी एक वाक्य सांगत असतात आम्हाला, करायचं रे, आणि जे कराल ते प्रामाणिकपणे करा. एका नटाची ओळख प्रामाणिकपणे काम जो करतो त्याने होती. सो त्यांच्यासोबत काम करताना पण असं प्रेशर नाही आहे, मजा येते. नमस्कार, माझं नाव शुभम जोशी. डबल लाईफ या आमच्या नाटकात मी सूत्रधाराची भूमिका करतो. डबल लाईफ या एकूणच नाटकाबद्दल सांगायचं झालं तर धमाल कॉमेडी आणि सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षक वर्ग या नाटकासाठी येऊ शकतो आणि जरूर यावा. आणि माझ्या सूत्रधार या भूमिकेविषयी सांगायचं तर सूत्रधार जसा नाटकातला असतो तसाच आहे, पण त्याचबरोबरीने ह्यात कॉमेडी पण आहे आणि गाणीसुद्धा आहेत. सो दोन्ही मला करता येतं आहे. कॉमेडीसुद्धा आहे, गाणीसुद्धा म्हणता येत आहेत. बरं, गाणी जी आहेत तीसुद्धा भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि त्याच्याबरोबरीने वेस्टर्न म्युझिक ह्या दोन्हीचा संगम आहे. सो मुळातच डबल लाईफ या नाटकात जुनं आणि नवं ह्याचा संगम कसा असावा हे अतिशय हलक्या फुलक्या गोड अशा आणि कॉमेडी अंगाने सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाटक.डबल-लाईफ ही आमची इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवरती तुम्हाला ह्या सगळ्या आमच्या नाटकाच्या पुढच्या प्रयोगाचे सगळे अपडेट्स मिळू शकतील. सो या नाटकाला जरूर या. तो एकतर कॉमेडी, त्यामुळे त्यांचं टायमिंग आणि मुळात रंगभूमीवरचा त्यांचा वावरच एवढा इतक्या वर्षांचा आहे, त्यामुळे त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो देखील खूप शिकून जाणार आहे. त्यामुळे काकांबरोबर काम करणं इज ऑलवेज अ ट्रीट. नमस्कार, मी शशिकांत पांडुरंग दळवी या नाटकामध्ये पंगत वाडेकरचा रोल करतो आहे. पंगत वाडेकर हा पाहुणे कलाकार आहे. तसं जास्त मोठा रोल नाही माझा, एक 10-15 मिनटाचा रोल आहे. पण या 10-15 मिनटामध्ये अगदी भावभाव जाणारा रोल आहे. उत्तम पद्धतीनं, म्हणजे अगदी जुन्या कलावंत जे हे कॉमेडी विनोदी कलाकार होते तर त्यांच्या अगदी पट्टीतला असा हा रोल आहे आणि तो मला मिळाला हे माझं भाग्य आहे. नाटक इतकं जबरदस्त आहे. या नाटकामध्ये अगदी छोट्यांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी पाहावं असं हे नाटक आहे. धमाल विनोदी नाटक आहे. तर तुम्ही अगदी आवर्जून हे नाटक बघायला या. विजय गोखलेंबरोबर मी बरीच वर्षे असल्यामुळे त्यांच्याबरोबर काम करतो आहे. काम करण्याचा आनंद तो वेगळाच असतो. पण मी त्यांच्याबरोबर सतत असल्यामुळे त्यांचा स्वभावाचा मला माहिती आहे त्यांची, आणि त्यांची विनोदाची शब्दफेक कशी आहे हे माहिती आहे, विनोद कसा करायचा हे माहिती आहे. त्यांच्याकडूनच मी बरंच काही शिकलो आहे. त्यामुळे ते मला ह्या रोलसाठी त्यांनी बोलवलं आणि त्यामुळे मला इतका आनंद झाला की ह्या रोलसाठी बोलवल्यामुळे मी जास्तीत जास्त तो चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकामध्ये रंगभूमी ही पवित्र भूमी आहे आणि आपल्याला जो रोल मिळेल तो रोल व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे अगदी
दिग्दर्शकाला आणि लेखकाला जो अपेक्षित आहे त्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. त्यांची जी अपेक्षा असेल, कशा पद्धतीने रोल असावा, कशा पद्धतीने शब्दभेद असावी, ही सगळी त्यांनी सांगितलेली असते आणि दिग्दर्शकांनी सांगितल्याप्रमाणे मी ते करतो आहे आणि तो प्रयत्न करतो आहे त्या चांगल्या पद्धतीने करायचा. धन्यवाद. नमस्कार, मी विजया महाजन. मी डबल लाईफ या रंगशारदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या नाटकात काम करते. या नाटकात मी मोठ्या सासूबाईंचा रोल करते आणि माझ्या वेशभूषेवरूनच तुम्हाला लक्षात येईल की माझा रोल कशा पद्धतीचा असेल. तर साधारण जुन्या नव्या परंपरांची सांगड या नाटकामध्ये आहे आणि अतिशय विनोदी असं हे नाटक आहे. विनोदी अंगाने पूर्णपणे हे नाटक जातं, तेव्हा सगळ्यांना हे नाटक बघून खूप आनंद मिळाले. तेव्हा जुना नावाचा संगम असं म्हटलं तरी हरकत नाही असं या नाटकामध्ये आहे. म्हणजे नवीन पिढीला जुन्या परंपरा जेव्हा सांभाळाव्या लागतात तेव्हा त्यांची कशी तारेवरची कसरत होते हे तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल आणि खूप आनंद मिळेल तुम्हाला. तेव्हा सगळ्यांनी आमचं हे डबल लाईफ हे नाटक बघायला नक्की नक्की या. धन्यवाद. मग मीच माझ्या वडिलांना घेऊन तुमच्या घरी आले तर चालेल? हो चालेल की. इकडच्या स्वारीला आणि गजाननाला मी घरीच थांबायला सांगते. बरे बरे, आता येऊ मी काकू?